शाहू फुले आंबेडकर या योजनेअंतर्गत गजरा मुंडे निवासी आश्रमशाळा येथे कार्यरत असलेले सहशिक्षक धनंजय अभिमान नागरगोजे राहणार देवगाव तालुका खेड जिल्हा बीड यांनी काल रात्री म्हणजे आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बीड येथे कृष्णार्पण कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड केज शाखा बीड या गेटच्या समोर तिथं त्या ठिकाणी आत्महत्या केली। या आत्महत्येमागचं जे काही कारण आहे ते कुठेतरी स्पष्ट होणं फार गरजेचं आहे, कारण की काल 2-3 पोस्ट त्यांनी स्वतः त्या ठिकाणी व्हायरल केल्या होत्या आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी संस्थेसंबंधित असलेले आमचे वडील असतील, मी असेल किंवा आमचे भाऊ असतील त्याच्यामध्ये त्यांनी तिथं त्या ठिकाणी नावं वगैरे दिलेली होती। परंतु मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की सदरील धनंजय नागरगोजे हे सहशिक्षक म्हणून वर्ष 2006ला संस्थेने त्यांना नियुक्ती आदेश देऊन त्यांना तिथं त्या ठिकाणी सहशिक्षक म्हणून त्यांना तिथं ते नियुक्त केलं। त्याच्यानंतर 2010मध्ये ज्यावेळेस शासनाने त्यांना कायम करायचा आदेश काढला त्याच्यानंतर त्यांना आपण त्यांच्यासोबत असलेले शिक्षक आणि इतर कर्मचारी यांना तिथं त्या ठिकाणी संस्थेने कायम करून शासनाने त्याला मान्यता दिली का असेल त्याला। आणि त्याच्यानंतर अनुदानाच्या प्रतीक्षेमध्ये असलेली ही शाळा 2019 मध्ये शासनाने निर्णय घेतला होता की सदरील ह्या ज्या काही शाहू फुले आंबेडकरच्या योजनेतल्या आश्रमशाळा आहेत, जवळपास ह्या जिल्ह्यामध्ये 15 शाळा आहेत, त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये जवळपास या 200च्या आसपास शाळा आहेत। या शाळेला मागच्या 15-16 वर्षापासून 1 रुपयाही त्या ठिकाणी अनुदान प्राप्त झालेलं नाही। आता ह्या शाळा संस्थेने कशा चालवल्या, कशा पद्धतीनं चालवल्या, त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांचं पोषण आहाराच्या बाबतीत असेल किंवा त्यांना निवासाची सोय असेल ही तर त्या ठिकाणी सातत्याने संस्थेने त्या ठिकाणी केली होती। परंतु ह्या 2-4 वर्षामध्ये कुठंतरी असं वाटत होतं की नाही, निश्चित स्वरूपात शासन कुठंतरी जो काही शासन निर्णय 2019ला झाला होता की 20% अनुदान त्या ठिकाणी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी देऊ केलेलं होतं ते त्यांनी द्यायला पाहिजे होतं। परंतु ते अनुदान न मिळाल्यामुळं ही जी काल किंवा आज जो काही प्रकार झालेला आहे तो प्रकार हा त्या अनुषंगानेच त्या ठिकाणी झालेला आहे। कारण की हे जे या ठिकाणी 15-16 वर्षापासून काम करीत असलेले शिक्षक असतील किंवा शिक्षक इतर कर्मचारी असतील हे आता सध्या फार म्हणजे उदासीन झालेले आहे शासनाच्या या धोरणामुळे। कारण की जवळपास एकतर इतक्या दिवसापासून ते काम करतायत, कुठलाही 1 रुपयाचं त्यांना अनुदान भेटत नाही काय, आणि अनुदान न भेटल्यामुळे त्यांना काम करण्याची सुद्धा तिथं त्या ठिकाणी त्यांना इच्छा त्या ठिकाणी होत नाही। आता आम्हाला एकच सांगायचं की जर समजा शासनाने जर संस्थेला किंवा शाळेला जर अनुदान दिलं असतं आणि जर शाळेने जर ते अनुदान किंवा संस्थेने जर ते अनुदान जर थांबवलं असतं तर तिथं त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात तिथं संस्था त्या ठिकाणी दोषी राहिली असती। पण तसा प्रकारच झालेला नाही, कारण की शासनाकडनंच अनुदान तिथं त्या ठिकाणी न आल्यामुळं या ठिकाणी संबंधित शिक्षकाला अनुदान त्या ठिकाणी जे काही मिळायला पाहिजे होतं ते अनुदान न मिळाल्यामुळं हा जो काही प्रकार त्या ठिकाणी घडला, हा प्रकार त्या ठिकाणी व्हायला नव्हता पाहिजे होता, तो प्रकार त्या ठिकाणी घडला आहे। आज या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आज एवढं सांगणं आहे किंवा आता तरी शासनानं थोडं या सर्व ज्या काही शाहू फुले आंबेडकर योजनेअंतर्गत असलेल्या आपल्या एकूण शाळा आहेत त्या शाळेच्या शिक्षक असतील, इतर सहशिक्षक व इतर कर्मचारी असतील यांना अनुदान द्यावं, जेणेकरून ही जी काही घटना घडली अशा घटना परत आणखी तिथं त्या ठिकाणी घडू नयेत याच्यासाठी थोडीशी पावलं उचलणं फार गरजेचं आहे। मी आज या प्रसंगी एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।